नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, 2025ची फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? ओके, तर बघा, 2025ची फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप ही जिंकली आहे लँडो नॉरिस यांनी. ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025ची फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप ही लँडो नॉरिस यांनी जिंकली आहे आणि ही त्यांच्या कारकिर्दीमधील पहिली जागतिक चॅम्पियनशिप आहे. ओके, आणि लँडो नॉरिस हे मॅकलेरन या टीमचे ड्रायव्हर आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, जगातील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळपटू कोण बनला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सर्वज्ञसिंह कुशवाह हे जगातील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळपटू बनलेले आहेत. ओके, तर बघा जगातील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळपटू हा बनलेला आहे भारतातील 3 वर्षाचा सर्वज्ञसिंह कुशवाह. ओके, तर बघा त्यांचं वय आहे 3 वर्ष 7 महिने आणि 20 दिवस. या वयामध्ये फिडे रेटिंग मिळवून हे रेकॉर्ड बनवले आहे. ओके, तर बघा तो सध्या विश्वातील सर्वात तरुण फेडरेटेड प्लेयर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याने फिडे रॅपिड रेटिंग 1572 ही मिळवलेली आहे. ओके, तर त्यांची फिडे रेटिंग आहे 1572. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत सरकारच्या अंतर्गत सहकारी राईड हेलिंग ॲपचे नाव काय आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. इथं ऑप्शन सी असणार आहे. ऑप्शन सी भारत टॅक्सी. ओके, तर भारत टॅक्सी असं नाव आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने सहकारी कोऑपरेटिव्ह राईड हेलिंग टॅक्सी सेवेसाठी भारत टॅक्सी नावाचे ॲप लॉन्च करण्याचा प्रस्ताव जाहीर केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या खेळाडूंनी विश्वनाथन आनंदला हरवून जेरुसलम मास्टर्स 2025चे विजेतेपदक जिंकलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अर्जुन एरिगेसी. तर अर्जुन एरिगेसी यांनी विश्वनाथन आनंद यांना हरवून जेरुसलम मास्टर्स 2025चे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, अभया ब्रिगेड ही महिला सुरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये नवीन पोलीस युनिटची घोषणा करण्यात आली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच बिहार. तर बघा बिहार या राज्यामध्ये अभया ब्रिगेड ही महिला सुरक्षेसाठी नवीन पोलीस युनिटची घोषणा करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा काय आहे बघूयात आपण. अभया ब्रिगेड, तर अभया ब्रिगेड म्हणजेच ही महिला सुरक्षेसाठी नवीन पोलीस युनिटची बिहार या राज्यामध्ये युनिटची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. आणि ही विशेष पोलीस युनिट प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत कार्य करणार आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. शेतीमधील सौर ऊर्जेवर वापरामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच महाराष्ट्र. तर आपले महाराष्ट्र हे शेतीमधील सौर ऊर्जेवर वापरामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे गगनजीत भुल्लर. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. गगनजीत भुल्लर हे इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू बनलेला आहे. ओके, तर बघा इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचा पहिला विजेता खेळाडू गगनजीत भुल्लर हा बनलेला आहे आणि त्यांनी IGPL इन्व्हिटेशनल ओके चंदीगढ लीग या स्पर्धेमध्ये विजेतेपद जिंकलेले आहे. ओके, आणि त्यामुळे ते IGPLचे पहिले चॅम्पियन बनले आहेत. ओके,
तर विद्यार्थी मित्रांनो माहिती लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, युनिसेफ दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे 11 डिसेंबर. ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर दरवर्षी आपण युनिसेफ दिवस 11 डिसेंबर रोजी साजरा करतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यामागचं कारण बघूयात. हा दिवस कशामुळे साजरा केला जातो? तर बघा 11 डिसेंबर 1946 रोजी युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन एमर्जन्सी फंड याची स्थापना झाली होती आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. 2025चा ISSF पीपल्स चॉईस मेन्स ॲथलीट हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी जोरावर सिंग सिंधू यांनी 2025चा ISSF पीपल्स चॉईस मेन्स ॲथलीट हा पुरस्कार जिंकलेला आहे. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. आजचा शेवटचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न. ओके, तर बघा कोणत्या देशाने C-130J सुपर हर्क्युलस हे विमान विकसित केले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या देशाचं नाव आहे अमेरिका. ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर अमेरिका या देशाने C-130J सुपर हर्क्युलस हे विमान विकसित केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.